नाशिकला जाताना रुपाली चाकणकरांनी वाटेतच गाडी बदलली. अंजली दमानियांची एसआयटीकडे मोठी मागणी. नाशिकमधील बंधू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार आहेत आणि त्यासाठी त्या आज सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. या चौकशी दरम्यान एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तसेच चौकशीवेळी रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. एसआयटी चौकशीसाठी रवाना होताच रुपाली चाकणकर यांनी वाटेत गाडी बदलल्याची माहिती समोर येते. तसेच पुण्याहून नाशिकला निघताना रुपाली चाकणकरांनी 3 ते 4 वेळा गाडी थांबवली. दरम्यान या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटीकडे मोठी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले की गेले 2 महिने मी खरात प्रकरण बघत आहे. यातले अनेक खुलासे लोकांसमोर येत नाहीत. जी माहिती मला मिळाली ती मी एसआयटीच्या सातपुते मॅडम यांना दिली आहे. तेव्हा 9 महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत. एसपींकडे जगदंबा पतसंस्थेची चौकशी सुरू आहे. यात डीजींना मी पत्र लिहून विचारणा केली होती की इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार. सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि इतरांची चौकशी झालीच पाहिजे. आज रुपाली चाकणकर चौकशीला जात आहेत. त्या आज जात असताना गाड्या बदलत आहेत. वकिलांना घेऊन गेल्या आहेत. एसआयटीने या वकिलांना बाहेर ठेवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पुते मॅमशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे फक्त 9 महिलांच्या प्रकरणांची चौकशी होणार आणि SP घारगे म्हणजे अहिल्यानगरमध्ये फक्त समता आणि जगदंब पतसंस्थेची चौकशी होणार. मग इतर चौकशी माझ्याकडे आलेली सगळी माहिती काय करणार? त्याच्यातल्या आलेल्या राजकारण्यांची माहिती मी जे मागच्या पत्रकार परिषदेत मांडलं होतं की हे सगळे राजकारणी, त्यांचे झालेले कॉल्स, हे असंख्य गोष्टी मी जेव्हा मांडल्या त्याची चौकशी कोण करणार? रुपाली चाकणकरची चौकशी कोण करणार? आणि हे जेव्हा मी डीजींना त्याचं एक मोठं पत्र लिहिलं की हे अतिशय चुकीचं आहे, याचा राजकारणासाठी वापर होता कामा नये, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, खालच्या दर्जाचं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला खरं काय झालं हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात आर्थिक व्यवहार होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग्स केले गेले होते, त्याच्यात पोफळे, रुपाली चाकणकर आणि खरात हा रोल काय होता हे जाणून घेणं गरजेचं होतं. शिवनिका संस्थानात काय झालं हे जाणून घेणं गरजेचं होतं. मनी लॉन्ड्रिंग कुठच्या प्रकारे झालं, शिवनिकामध्ये प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर यांच्या नावावर असलेले नॉमिनी खरात, याची सगळी चौकशी एक्झॅक्टली कोण करणार? मग कारण एसआयटी फक्त महिलांची चौकशी करणार आणि एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार? हा अतिशय गंभीर मुद्दा होता. आणि याच्यात आत्ताच्या घटनेला आपण बघितलं की रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं आणि याच्यात महत्त्वाचे मुद्दे हेच उपस्थित केले की ह्या सगळ्याची चौकशी कोण करणार? का पुन्हा एकदा राजकारणापुरताच या प्रकरणाचा वापर होणार की अमुकांचे फोटो दाखवायचे आणि त्यांच्यावर आरोप करून त्यांना गप्प करण्याचं काम फक्त राजकारणाकडनं केलं जाणार आहे का? आणि तसं होणार असेल तर हे मी होऊ देणार नाही. म्हणून माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या CA ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SITकडे पाठवलं. पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलं आहे. ऐकून आनंद झाला. पण आत्ताच्या घटनेला जी माहिती मिळते आहे की त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे. अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील. तर माझी SITला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा,
चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.